नमस्कार. आज आहे महाराणा प्रताप यांची जयंती. आज जेव्हा सकाळी मी एक आलेली पोस्ट फेसबुकवर बघितली आणि ती फॉरवर्ड केली की ती महाराणा प्रतापांच्या जयंतीनिमित्त होती, तेव्हा माझ्या लक्षात आलं की महाराणा प्रतापांबद्दल आपण इतकी तुटपुंजी जी माहिती आपल्याकडे असते आणि ती आपण फेसबुकवर असेल, त्याच्या जयंतीला पुण्यतिथीला आपण ती प्रसारित करतो. त्याच्या पलीकडे आपल्याला त्याच्या जीवनाचं ध्येय काय होतं, तो लढला कशासाठी आणि त्याच्या विचार परंपरेमधले किती लोक या देशामध्ये होऊन गेले याची जी माहिती आहे ती खूप कमी प्रमाणात असते. माहिती असली तरी ती काही वेगळ्या प्रकारे ती माहिती असते आपल्याला. फक्त एक चांगलं आहे महाराणा प्रतापांच्या बाबतीत की महाराष्ट्रामध्ये जसं शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण बदलून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. या शिवाजी महाराजांच्या सैन्यात इतके मुसलमान सैनिक होते, शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते, हे हिंदवी स्वराज्यच नव्हतं, असे जे प्रकार महाराष्ट्रात होतात तसं काहीही महाराणा प्रतापांच्या बाबतीत होत नाही. ते स्वातंत्र्यासाठी लढले याबद्दल कोणाचं दुमत नाही, ते हिंदू धर्मासाठी लढले याबद्दल कोणाचं दुमत नाही. राजपुताना हे जे त्यांचं सर्व क्षेत्र ते अकबराच्या तावडीत जाऊ नये, त्याच्यापासून मुक्त राहावं यासाठी ते मरेपर्यंत झिजले याबद्दल कोणालाही शंका नाही. त्यामुळं आज महाराणा प्रतापाच्या जयंतीनिमित्त हा एक पोस्ट टाकताना, हे व्याख्यान करताना मला अशा सर्व वीरांबद्दल बोलावंसं वाटतं की ज्यांनी हिंदू धर्माचं रक्षण होण्यासाठी या देशात प्रयत्न केलेले आहेत. हिंदू धर्माचं आणि हिंदू संस्कृतीचं म्हणजे कोणाचं? खरं तर भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती आहे. या भारतामध्ये जे जे विचार आले, मग ते रामाच्या जीवनामधून प्रकट झालेले असतील, कृष्णाच्या जीवनामधून प्रकट झालेले असतील, भगवान बुद्धांच्या जीवनातून प्रकट झालेले असतील, महावीरांच्या जीवनातून प्रकट झालेले असतील, हे सर्व म्हणजे भारतीय संस्कृती आणि हे सर्व म्हणजे हिंदू संस्कृती. हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृती यामध्ये कुठलाही भेद आहे असं मी मानत नाही. आणि मी जे काही विचार मांडतो याच्यात, हे सगळे या मूळ विचाराला अनुसरून आहेत. म्हणून महाराणा प्रतापाची जी काही संस्कृती होती ती हिंदू संस्कृती होती, ती भारतीय संस्कृती होती. तर या भारतीय संस्कृतीवर येणारी जी आक्रमणं आहेत ती कुठून कुठून झाली? अगदी पहिलं जे आक्रमण नोंद झालेलं आहे ते पर्शियन लोकांनी केलेलं आक्रमण आहे. आत्ताचा जो सध्याचा लिखित इतिहास आहे त्यामधलं. त्यापूर्वीच्या इतिहासात रामाच्या आणि महाभारताच्या काळामध्ये भारतीयांनी पर्शियावर आक्रमण केलेलं आहे. त्यांना पहलव असं म्हणायचे. त्या पहलवांच्या राज्यावर भारतीयांनी आक्रमण केलेलं आहे. जेव्हा जेव्हा राजसूय यज्ञ केले तेव्हा भारतीय आक्रमण करून तिथे गेले, त्यांना आपलं प्रभुत्व मान्य करायला लावलं आणि मग त्यांचा राजसूय यज्ञ हा पूर्ण झाला. पण मी आत्ता जे आक्रमण सांगतोय हे पर्शियनांनी, म्हणजे सध्याचा जो इराण आहे, त्यांनी भारतावर केलेलं आक्रमण आहे. त्या आक्रमणामध्ये ते यशस्वी झाले, परंतु ते इथे राज्य करण्यासाठी इथे थांबले नाहीत. तर त्यांनी इथे खंडणी वसूल केली, जी सोन्याच्या स्वरूपात होती. ती खंडणी वसूल करून ते निघून गेले. त्यानंतरचं जे आक्रमण आहे ते झालं ग्रीकांचं आक्रमण. आपल्याला माहिती आहे की अलेक्झांडर, अनेक जण त्याला जगत जेता सिकंदर असं म्हणतात, जो फक्त भारताच्या सीमेवर थोडासा आत शिरला आणि परत गेला. त्याला जगत जेता कसं काय म्हणतात हे ते म्हणणाऱ्यांनाच माहिती. पण सिकंदर हा ग्रीकमधून भारतामध्ये आला. त्यांनी पर्वतेश्वरापर्यंत, म्हणजे ज्याला पोरस म्हणतात, ते त्यांच्या भाषेत पोरस म्हणतात, आपल्या इतिहासामध्ये खरं तर आपण त्याला पर्वतेश्वर असं म्हटलं पाहिजे. त्यांनी पर्वतेश्वराचा पराभव केला. तिथे काही काळ तो राहिला पर्वतेश्वराच्या राज्यामध्ये. आणि त्याला पुढं जे आक्रमण करायचं होतं ते बियास नदी ओलांडून त्याला मगध राज्यावर आक्रमण करायचं होतं. परंतु त्याच्या सर्व सैनिकांनी आणि सरदारांनी मगधबद्दल खूप काही ऐकलेलं होतं. त्यामुळे त्यांना हे माहिती होतं की मगध हे फार कडवं सैन्य आहे, ते बलाढ्य असलेलं राज्य आहे. त्यामुळे आपण जर एकदा बियास ओलांडून त्यांच्याकडे गेलो तर आपला पराभव निश्चित आहे. त्यामुळे त्याच्या सर्व सैनिकांनी अलेक्झांडरला म्हणजे सिकंदरला
पुढे जाण्यासाठी नकार दिला आणि मग त्याला माघार घ्यावी लागली. सिकंदर हा काही त्याच्या ग्रीस देशापर्यंत पोचू शकला नाही. तो वाटेतच बॅक्टेरियाच्या पलीकडे गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आणि मग त्यांनी जे क्षत्रप नेमलेले होते, आणि भारतात देखील त्याचे काही क्षत्रप होते, मेरॅन्डर नावाचा क्षत्रप होता, बॅक्ट्रिया, कॉकेशस या सगळ्या परिसरामध्ये त्याचे क्षत्रप होते, ते इथे राज्य करत राहिले. आणि मगधच्या राजांनी हळूहळू या क्षत्रपांचा पराभव करून त्यांच्या ताब्यात गेलेलं जे सैन्य, जे क्षेत्र होतं ते क्षेत्र परत ताब्यात घेतलं. म्हणजे त्यांची संस्कृती इथं लादली जाण्याचा जो धोका होता, तो धोका मगधच्या ताकदीमुळं तो टळला. म्हणजे मगधनी एका अर्थाने त्यांना स्वतंत्र केलं असं आपण म्हणू शकतो. एकूण 3 वेगवेगळी नावं ही आक्रमकांमध्ये आपण ऐकतो: शक, कुशाण आणि हुण. हे 3ही आक्रमक हे वेस्टकडून म्हणजे पश्चिमेकडून आपल्याकडे आलेले आहेत. शक जे आहेत हे मूळ इराणचे आहेत. हुण आणि शक यांच्यामध्ये तिकडे मारामाऱ्या झाल्या, त्यामुळे हुणांनी त्यांना हकललं आणि मग कुठे जायचं म्हणून त्यांचं स्वतःचं राज्य गेल्यामुळे ते भारतामध्ये घुसले आणि भारतात त्यांनी इथल्या राजांचा पराभव करून इथं स्वतःचं राज्य स्थापन केलं. हे राज्य अगदी माळव्यापर्यंत होतं. म्हणजे गांधार, सिंध, राजस्थान, माळवा इथंपर्यंत त्यांची छोटी छोटी राज्य ही निर्माण झाली होती. पण चंद्रगुप्ताच्या घराण्यातला चंद्रगुप्त II हा जो राजा होता त्यांनी ह्या शकांचा पराभव केला. पण ह्या पराभवाची सुरुवात जी केली ती विक्रमादित्याने. म्हणून आपण म्हणतो की शकारी विक्रमादित्य. विक्रमादित्याला शकारी असं नाव आहे. तर त्या विक्रमादित्याने त्यांच्या पराभवाला सुरुवात केली आणि त्याचा नातू चंद्रगुप्त यांनी या शकांना भारतातून पूर्णपणे पराभूत केलं. त्यांचं राज्य संपलं. शक सर्वच्या सर्व परत गेले का? तर नाही गेले. त्यातले बरेचसे इथल्या आपल्या समाजामध्ये मिसळून गेले. आज आपण हे नाही सांगू शकत की इथे शक कोण आहे, पण ते इथे मिसळून गेलेले आहेत. ते भारतीय म्हणूनच आहेत, ते हिंदू म्हणूनच इथं राहत आहेत. त्यानंतर आले ते कुशाण. कुशाण हे वायव्य चीनमधले होते. तिथला जो कान्सू नावाचा प्रांत आहे तिथले होते ते. तिथे टोळी युद्ध व्हायची. त्या टोळी युद्धांमध्ये ज्या टोळीचा पराभव झाला तिला हाकलून लावण्यात आलं आणि ते बॅक्ट्रिया म्हणजे बाल्क हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये येऊन राहिले. त्यांनी तिथं स्वतःचं राज्य स्थापन केलं. त्यांच्यामध्ये 4 गट होते. त्यांच्यामध्ये पुन्हा मारामाऱ्या होत राहायच्या. त्यापैकी एक गट हा सर्वात प्रभावी झाला आणि शेवटी मग त्यांनी त्या इतर 3 गटांना संपून स्वतःचं राज्य स्थापन केलं बाल्ख प्रदेशामध्ये. आणि ते राज्य स्थिर झाल्यानंतर, कारण प्रत्येकाला साम्राज्य विस्तार हा करायचा असायचा, ते मग भारतामध्ये घुसले. तो सिंधूच्या प्रदेशामध्ये आले. ते कुठेपर्यंत पोचले तर आपली जी काशी आहे वाराणसीपर्यंत या कुशाणांचं राज्य हे आलेलं होतं. पण त्यांच्यातला जो सगळ्यात प्रभावी राजा होता त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणजे त्यांची जी संस्कृती होती मूळचे ते चीनमधले होते, पण इथे आल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि मग ते भारतीय संस्कृतीमध्ये काही प्रमाणात मिसळून गेले. पण शेवटचा जो त्यांच्यातला राजा होता त्याचं राज्य हे मथुरेमध्ये होते. जेव्हा हुणांचं आक्रमण झालं तोपर्यंत हे कुशाण जवळजवळ पूर्णपणे भारतीय झालेले होते. परंतु शेवटी त्यांचा पराभव झाला आणि हुणांनी त्यांचं राज्य नष्ट केलं. त्यातले तिसरे आक्रमक म्हणजे हुण. वोल्गा नावाची जी नदी आहे त्या वोल्गा नदीच्या प्रदेशात राहणारे ही एक लुटेऱ्यांची जात होती. त्यांचं राज्य असं नव्हतं, पण ती एक लुटेऱ्यांची जात होती. तिथून ते आक्रमण करत करत युरोपमध्ये गेले. युरोपमधून आक्रमण करत ते इराणमध्ये आले. इराणमध्ये मात्र त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं. रोम साम्राज्याची जी काही ठाणी त्या प्रदेशामध्ये होते इराणमध्ये ती सर्व काही त्यांनी नष्ट केली. त्यांचं राज्य स्थिर झाल्यानंतर ही घटनाक्रम हा नेहमी तसाच घडत आलेला आहे की मध्य पूर्वेमध्ये राज्य जेव्हा स्थिर झालं तेव्हा हे लोक भारताकडे वळले, कारण त्यांना साम्राज्य विस्तारासाठी पूर्वेची ही दिशा मोकळी वाटत होते. त्यामुळे ते भारतामध्ये आले. मिहिर कुल नावाचा एक त्यांचा
राजा होता. हा त्यातला सर्वात प्रभावी राजा असं आपण म्हणू शकतो. मंदसौर इथला एक यशोधर्मन नावाचा हिंदू राजा होता. त्यांनी बलादित्य नरसिंह एका अशा शेजारच्या एका दुसऱ्या राजाशी युती केली आणि ह्या दोघांनी मिळून जवळजवळ 100 वर्ष चाललेलं हुणांचं आक्रमण हे संपवून टाकलं. हुणांचं आक्रमण संपवलं म्हणजे सर्व हुण परत गेले का? कारण ते वोल्गा नदीच्या काठावरून युरोप मार्गे, इराण मार्गे भारतात आलेले होते. ते परत गेले का? ते परत नाही गेले, ते इथेच राहिले. परंतु आज जसं आपण शकांचं म्हटलं तसं आत्ता भारतामध्ये हुण कोण आहेत असं जर विचार केला तर कोणी आम्ही हुणांचे वंशज आहोत किंवा हुणांचा जो काही धर्म होता त्यानुसार आम्ही इथं वागणार, हुणांच्या ज्या देवता होत्या त्यांची पूजा आम्ही करणार असं म्हणणारे कुणीही आज भारतामध्ये शिल्लक नाही. तर ते सगळे भारतीय धर्मांमध्ये मिसळून गेलेले आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की शक, कुषाण, हुण या सगळ्यांना भारताने स्वतःमध्ये, स्वतःच्या संस्कृतीमध्ये सामावून घेतलेलं आहे. असे हे सर्व आक्रमक होऊन गेले. ह्याच्यानंतर आली 2 महत्वाची आक्रमण. त्यातली पहिलं जे आहे ते म्हणजे ईसाई लोकांनी युरोपमध्ये स्थापन केलेला धर्म, ईसाई धर्म, ख्रिश्चन धर्म, आणि त्याच्यानंतर स्थापन झालेला इस्लाम. ही 2 आक्रमणं जी आहेत ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहेत. पूर्वीचे सर्व आक्रमक हे भारतात आले, भारतातल्या राजांबरोबर त्यांची युद्ध झाली, भारतातल्या राजांनी त्यांना पराभूत केलं, परंतु शेवटी त्यांच्यातले जे कोणी शिल्लक राहिले ते सगळे भारताच्या संस्कृतीमध्ये मिसळून गेले. अशी यापूर्वीची सगळी आक्रमणं आहेत. परंतु यानंतरची ही जी 2 आक्रमणं आहेत त्यातलं जरी ईसाई धर्म हा आधी स्थापन झाला तरी भारतावर मोठ्या प्रमाणात पहिलं जे आक्रमण झालंय हे आहे इस्लामचं. 680 पासून इस्लाम हा भारताच्या सीमेवर धडका देतो आहे. त्याच्या आधी देखील समुद्रमार्गे काही आक्रमणं झाली होती पण ती किरकोळ होती, त्यांना कोणाला यश आलेलं नव्हतं. पहिलं जे इस्लामचं यश मिळवणारं आक्रमण आहे ते मोहम्मद बिन कासिमचं होतं. त्यावेळेला इराकचा गव्हर्नर अल हज्जाज म्हणून होता. त्या अल हज्जाजनी या मोहम्मद बिन कासिमला इकडे पाठवलं. याचं कारण काय की त्याआधी त्यांनी ज्या काही सेना पाठवल्या त्या इथे त्यांचा पूर्ण पराभव झालेला होता. आपण राजा दाहिरचं नाव ऐकतो, हा सिंधचा राजा होता. या देबल नावाचं एक बंदर होतं, त्या बंदरापासून जवळच त्याची राजधानी होती, त्याचा किल्ला देखील होता. एक आक्रमण तर असं होतं की त्या आक्रमणामध्ये समुद्र आणि जमीन दोन्हीकडून अल हज्जाजनी सेना पाठवलेल्या होत्या. त्यांनी समुद्रातून काय पाठवलं होतं तर काही सैन्य आणि त्या सैन्याबरोबर मोठे गोळे फेकण्याची यंत्र ही त्याबरोबर पाठवली होती. ती सगळी समुद्रमार्गे त्यांनी आणली होती आणि 6000 असे कडवे सैनिक त्यांनी पाठवलेले होते की त्यामध्ये त्यांची अटच अशी होती की ते सगळे राजघराण्याशी संबंधित असले पाहिजेत. अरबस्तानातली जी काही राजघराणी होती त्याच्याशी संबंधित ते सगळेजण होते आणि ज्यांच्या घरी अतिशय व्यवस्थित आहे म्हणजे धर्मासाठी लढायला आणि मरायला ते पूर्णपणे तयार आहेत अशी 6000 लोकांची एक वेगळी तुकडी ही त्यांनी या मोहम्मद बिन कासिम बरोबर दिली होती. त्याबरोबरच त्यांनी एक दुसरं शस्त्र वापरलेलं होतं, ते म्हणजे प्रत्यक्ष युद्धाच्या आधी त्यांनी पुढे काही लोक पाठवलेले होते जे की इथले जे राजाला रसद पुरवणारे लोक होते त्या सगळ्यांच्या बरोबर संधान साधण्यासाठी. हे सगळं असताना देखील ही जी मोहम्मद बिन कासिमच्या आधी आलेली सेना होती की ज्यामध्ये समुद्रमार्गे आणि जमीन मार्गे दोन्हीकडून आलेली सेना होती, त्या दोघांचाही पराभव या दाहिर राजाचा जो पुत्र राजपुत्र जयसिंह होता यांनी दोघांचाही एकाच वेळी पराभव केला होता. त्यामुळं अल हज्जाज हा खूप चिडलेला होता. पण यावेळेला अल हज्जाजला भारतातली खूप माहिती मिळाली, जी गुप्त माहिती असते युद्धासाठी आवश्यक ती सगळी त्यांनी इथे गोळा केली आणि मोहम्मद बिन कासिमला त्यांनी पुढे पाठवलं. त्याच्यासोबत हे सगळे 6000 कडवे सैनिक होते. भरपूर संपत्ती दिली. असं म्हणतात की इराकची सर्व संपत्ती त्यांनी पणाला लावलेली होती या युद्धासाठी. घेऊन मोहम्मद बिन कासिम भारतामध्ये आला आणि त्यांनी ह्या राजा दाहिरचा जो पंतप्रधान त्याला देखील वश केलं. राजा दाहिर
ला जे रसद पुरवणारे सगळे लोक होते त्यांना वश केलं. मुलतान, या मुलतानला वर सुद्धा त्याला स्वारी करायची होती. तर मुलतानला पाणी पुरवठा कुठून होतो आणि कुठं तो पाणी पुरवठा बंद केला असता संपूर्ण मुलतान शहर कोंडीत सापडेल याची माहिती त्यांनी गुप्तहेरांकडून आणि फितूर लोकांकडून मिळवली होती. एवढी तयारी करून तो आला तरी देखील जवळजवळ 2 वर्ष राजा दाहिरनी त्याच्याशी लढा दिला. स्वतः राजा दाहिर मारला गेला, त्याच्या मुली, त्याच्या घराण्यातल्या अन्य काही महिला ह्या पळवून नेल्या गेल्या. त्यांना पार अगदी इराकला नेलं. इराकमधून खलिफाकडे नेण्यात आलं आणि त्या मुलींवरून त्यांच्यामध्ये इतक्या मारामाऱ्या झाल्या, कारण ज्या सरदारांनी त्या मुलींना नेलं त्यांना त्या मुलींना स्वतःकडे ठेवायचं होतं. पण खलिफाला त्यातली एक मुलगी आवडली होती, त्यामुळे खलिफाला ती मुलगी स्वतःकडे ठेवायची होती. ह्याच्यावरून त्यांच्यात मारामाऱ्या देखील झाल्या. खुद्द या मोहम्मद बिन कासिम बद्दल सुद्धा गैरसमज निर्माण झाले आणि शेवटी मोहम्मद बिन कासिमला बोलवून तिकडे ठार मारण्यात आलं. एवढे त्याच्यावरून तिकडे वाद झाले. पण ती झाली तिकडची बाजू. इकडे राजा दाहिर मारला गेल्यानंतर त्याच्या पत्नीने तो लढा चालू ठेवला, तिच्या मुलांनी हा लढा चालू ठेवला. आणि हे जवळजवळ हा जो एक कालखंड आहे की मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण ते त्यांचा पूर्ण पराभव, हे जवळजवळ 150 वर्ष चाललेलं प्रकरण होतं. म्हणजे राजा दाहिरच्या घराण्यातले लोक, त्यावेळेला काबूल आणि झाबूल अशी 2 राज्य होती गांधारच्या वरच्या बाजूला. तिथे शाही नावाच्या एका घराण्याचं राज्य होतं. या शाही घराण्याने तर 200 वर्ष आक्रमक मुस्लिमांशी लढा दिला आणि काबूल झाबूल प्रदेश जिंकायला मुसलमानांना 200 वर्ष लागली. विचार करा की सिरिया हा जो देश आहे, हा अरबी मुसलमानांना सिरिया ताब्यात घ्यायला किती वेळ लागला? त्यांना 6 महिने लागले. पर्शियाचं जे युद्ध आहे, पर्शियन साम्राज्य हे तर खूप बलाढ्य साम्राज्य होतं, अतिशय मजबूत साम्राज्य होतं. त्याच्यावर आपण चित्रपट देखील आज बघतो. पर्शियन साम्राज्याची लढाई ही एका दिवसात संपली आणि नंतर संपूर्ण पर्शिया हा इस्लाममय व्हायला किती काळ लागला? तर 10 वर्ष लागली. म्हणजे एक दिवसाची लढाई, पण पूर्ण देश मुसलमान व्हायला 10 वर्ष लागली. आणि तेच काबूल आणि झाबूल म्हणजे अफगाणिस्तानचा एक छोटा भाग, तो पूर्णपणे मुस्लिम व्हायला किती वर्ष लागली? तर 200 वर्ष लागली. इतका कडवा लढा ह्या शाही घराण्याने आणि तिथल्या जनतेने दिला. पुढचं हे मोहम्मद बिन कासिमचं जे राज्य तिथे स्थापन झालेलं होतं, कासिम तर मेलेला होता, पण त्यांनी नेमलेले पुढचे काही उत्तराधिकारी, त्यांची मुलं अशी सगळी तिथं राज्य करत होती. हे आक्रमण कोणी मोडून काढलं? तर बाप्पा रावळ यांनी ते मोडून काढलं. बाप्पा रावळ हे खरं तर राजस्थानातलं एक नागदा नावाचं ठिकाण आहे, तिथले ते होते. पण त्यांच्या असं लक्षात आलं की पश्चिमेकडून हा एक वेगळा धर्म आक्रमक म्हणून भारतात आलेला आहे. तो धर्म सुद्धा आहे आणि ते राज्य सुद्धा आहे. असं दोन्ही गोष्टी एकत्र असलेलं हा इस्लाम आहे. हे स्वरूप बाप्पा रावळांनी ओळखलेलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं तर ते त्यांच्या भागातलं जे सगळ्यात महत्वाचं ठिकाण होतं ते म्हणजे चित्तोडगड. हे चित्तोडगड त्यांच्या वंशाकडे नव्हतं. त्यांचा वंश म्हणजे गोहिल वंश. त्यावेळेला चित्तोडगड हे तिथलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण होतं, पण ते मौर्य राजांच्या ताब्यात होतं. आणि मौर्य राजे हे पलीकडचा काहीही विचार करायला तयार नव्हते, कारण पलीकडचा सिंध, आज सिंध हा मुस्लिमांच्या ताब्यात गेलेला आहे, परकीयांच्या ताब्यात गेलेला आहे, पण तिकडे मौर्यांचं लक्ष नव्हतं. म्हणून मग बाप्पारावांनी पहिलं काम केलं ते म्हणजे चित्तोडगड ताब्यात घेतला. चित्तोडगड ताब्यात घेतल्यानंतर राजपुतानामध्ये जेवढे राजे होते त्या सगळ्यांना संपर्क केला, त्या सगळ्यांची एकजूट उभी केली. याच भागात चित्तोडगड असेल, कुंभालगड असेल, या सर्व भागामध्ये अरावली पर्वताचं ते सगळं खोर आहे. त्या अरावली पर्वताच्या भागात भिल्लांची मोठी वस्ती होती आणि ते देखील असेच कडवे शूरवीर होते. त्यांनी भिल्लांचं महत्व लक्षात घेतलं आणि भिल्लांचे जे सर्व प्रमुख होते त्या सगळ्यांना एकत्र केलं. हे जे विदेशी आक्रमण आहे ते त्याचं स्वरूप काय आहे हे भिल्लांना देखील समजून दिलं आणि राजपूत आणि भिल्ल यांची एक अभेद्य एकी ही या बाप्पा रावळांनी तयार केली. या सर्वांनी मिळून एक
एकलिंगजीचं मंदिर स्थापन केलं. आपण बघतो की अगदी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा जे राजपूत राजे युद्ध करत होते तेव्हा जय एकलिंगजी की, एकलिंगजी म्हणजे महादेवच आहे. आपले मराठ्यांची घोषणा हर हर महादेव, तशी त्यांची जय एकलिंगजी. हे एकलिंगजीचं जे मंदिर आहे हे या बाप्पा रावळांनी बाकीचे सर्व राज्यकर्ते आणि भिल्ल यांना सगळ्यांना एकत्र करून बांधलेलं ते मंदिर आहे. त्याची जी मुद्रा होती त्या मुद्रेवर सुद्धा त्रिशूळ होता, हा एकलिंगजी होता. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट होती की जी आजही आपल्याला राजस्थानमध्ये दिसते, त्याचं मूळ आपल्याला इथे दिसतं, ती म्हणजे त्याच्या मुद्रेवर गायीचं चित्र होतं, गोमाता होती. म्हणून आजही आपण जर राजस्थानाकडे बघितलं तर राजस्थानामध्ये अनेक ठिकाणी गोशाळा आहेत. गायीला देव मानणं, तिचं संवर्धन करणं, तिचं पूजन करणं हे आजही आपल्याला राजस्थानमध्ये दिसतं. तर ह्या राजस्थानशी, राजपुतान्याशी संबंधित ज्या सर्व गोष्टी आहेत या बाप्पा रावळांच्या जीवनामध्ये दिसतात. आणि अशी सर्व तयारी झाल्यानंतर मग त्यांनी आक्रमण केलं आणि ते सिंधमध्ये गेले. सिंधमध्ये जे कासिमचे जे वंशज राज्य करत होते त्या सर्वांचा त्यांनी पराभव केला. त्यावेळेला ते सुद्धा एकसंघ नव्हते, त्यामध्ये अनेक अरबी टोळ्या होत्या, अरबस्थानातून आलेल्या त्या टोळ्या होत्या. आणि भारताचा एक एक भाग हा सगळा माझ्या बापाचा माल आहे असं समजून त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेल्या होत्या. त्यातल्या प्रत्येक टोळीशी बाप्पा रावळांनी युद्ध केलं, त्यांचा नायनाट केला. आणि त्यांनी केलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा अनेक अरब टोळीतल्या पुरुषांना आणि महिलांना त्यांनी हिंदू करून घेतलं. अनेक मुलींची लग्न ही त्यांनी हिंदू सरदारांशी, त्यांच्या मुलांशी लावून दिली. ते पार अफगाणिस्तान पर्यंत गेले. आज जी अफगाणिस्तानची सीमा आहे म्हणजे गांधार आपण म्हणतो तिथंपर्यंत गेले. तिथे एक सलीम नावाचा त्यावेळेला प्रशासक होता, त्याचा त्यांनी पराभव केला, म्हणजे सलीमला ठारच मारलं. आणि मग त्या संबंध भागावर लक्ष ठेवण्यासाठी रावळपिंडी हे जे ठिकाण आहे ते रावळपिंडी हे या बाप्पा रावळांच्या नावावरूनच त्याला रावळपिंडी हे नाव पडलेलं आहे. त्या रावळपिंडीमध्ये त्यांनी स्वतःच्या पुतण्याला ठेवलं आणि ती एक सैन्याचं ठाणं बनवलं आणि मग ते परत आले. असे हे बाप्पा रावळ होते. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्या सर्व गोष्टी आहेत या त्यांच्या जीवनामध्ये दिसतात. एकतर हिंदूंचं संघटन दिसतं, संघटन केलेल्या सर्वांची नीट व्यवस्था लावणं दिसतं, शत्रूचं स्वरूप काय आहे हे समजून घेण्याची तयारी दिसते, समोरच्या शत्रूला पराभूत करणं आणि जे आपला धर्म सोडून परकीय धर्मामध्ये गेलेले आहेत त्यांना परत आपल्या धर्मामध्ये आणणं, परकीयांच्या मुलींना आपल्या धर्मामध्ये आणून त्यांची लग्न लावून देणं, हे सर्व काही बाप्पा रावळांच्या जीवनामध्ये दिसतं. हे झालं सिंधचं. त्यामुळे त्या काळात त्यावेळेला इस्लाम हा तिथं कायमची पाळमुळं रोवू शकला नाही. पण मग आपल्याला माहिती आहे की मोहम्मद घोरी असेल, अल्लाउद्दीन खिलजी असेल, खिलजी साम्राज्य, घोरी साम्राज्य आणि सगळ्यात शेवटी मुघल, अशी वेगवेगळी साम्राज्य इथे येत गेली. हे सगळेच आक्रमक होते. आज जरी आपण दिल्लीमध्ये फिरताना आपल्याला ह्या साम्राज्यातल्या विविध लोकांची नावं तिथल्या रस्त्यानं दिसली, तुगलक रोड, आपल्याला दिल्लीमध्ये तुगलक रोड दिसतो. किंवा एखाद्या ठिकाणला बख्तियारपूर, बख्तियार खिलजी होता, त्या बख्तियारच्या नावाने आपल्या देशामध्ये शहर दिसतं. किंवा मुघलांमध्ये औरंगजेब, त्या औरंगजेबाच्या नावाने औरंगाबाद आपल्याला दिसतं. औरंगाबाद आपल्याकडे देखील आहे आणि तिकडे उत्तर प्रदेशात सुद्धा आहे, त्याच्या नावाने दिसतं. तरी हे सर्व आक्रमक होते आणि हे सगळे इस्लामी आक्रमक होते. अनेक जण असं ठरवायचा प्रयत्न करतात की ते इस्लामी आक्रमक नव्हते, ते आक्रमक होते आणि इथल्या राजांशी त्यांची युद्ध झाली. तसं नव्हतं. या सर्वांनी जेव्हा ते आले तेव्हा इथल्या प्रजेला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न केला. पण मग आपल्याला हा प्रश्न पडतो की जर सिरिया 6 महिन्यात मुसलमान होतो, जर पर्शिया 10 वर्षात मुसलमान होतो, तर आज इतकी वर्ष होऊन सुद्धा, म्हणजे 700 पासून 2000 पर्यंत आपण समजू, 1300 वर्ष होऊन सुद्धा आज हा भारत किंवा हिंदुस्थान हा पूर्णपणे मुसलमान का झाला नाही? आजही इथे हिंदू का शिल्लक आहेत? हिंदू पूर्णपणे विजयी झालेत असं आपण नाही म्हणू शकत. ह्याचं कारण काय आहे की पहिलं त्याचं कारण असं आहे
की जरी आपण शिल्लक असलो तरी आपण आपल्या देशाचा बराचसा भूभाग हा गमावलेला आहे. त्याची सुरुवात कुठून झालेली आहे? अफगाणिस्तानपासून, की जो गांधार प्रदेश होता, काबूल, झाबुल ही राज्ये जिथे होती, तो सर्व प्रदेश, तिथे हिंदू पण होते आणि बौद्ध पण होते. आज तिथे कोणीही शिल्लक नाही. आता तिथे फक्त इस्लामचं राज्य आहे आणि सर्व नागरिक देखील बहुतांश 99% मुस्लिम आहेत. म्हणजे ते राज्य आपण गमावलेलं आहे. भारतीय संस्कृतीची काही जुन्या खुणा तिथे दिसतात. जसं काबूलमध्ये एक आशा देवीचं मंदिर आहे म्हणतात, अशी काही ठिकाणं तिथे आहेत. किंवा बमिया नावाचं जे ठिकाण आहे तिथे बुद्धाच्या प्रचंड मूर्ती होत्या, ज्या तालिबाननी बॉम्बचे गोळे फेकून त्या उडवून टाकल्या, तोफांचे गोळे टाकून. अशा खुणा तिथे दिसतात, परंतु तिथे भारतीय संस्कृती शिल्लक आहे असं आपण म्हणू शकत नाही. ती आपण गमावलेली आहे. जे लाहोर आहे, भगतसिंगांचं लाहोर, हे आपण गमावलेलं आहे. भगवान नृसिंह, प्रल्हाद, हिरण्यकशिपू यांचं असलेलं मुलतान, तो मुलतानचा किल्ला हा आपण गमावलेला आहे. संबंध सिंध हा आपण गमावलेला आहे. अर्धा पंजाब हा आपण गमावलेला आहे. हे सगळं आपण गमावलेलं आहे. म्हणजे हिंदू हे विजयी ठरत आलेत असं नाहीये, परंतु हिंदू नष्ट देखील झालेले नाही आहेत. इतकी वर्ष कुठल्याही देशाने इस्लामशी लढा दिलेला नाहीये. मग हा जो हिंदू धर्म आजही शिल्लक आहे तो कोणाच्या बळावर आहे? त्यामध्ये 3 भाग आहेत. पहिलं आहे, मगाशी मी जसं बाप्पा रावळांचं उदाहरण दिलं, असे बाप्पा रावळांसारखे राजे की जे भारताच्या प्रत्येक भागामध्ये होऊन गेलेले आहेत. बाप्पा रावळ हे एक उदाहरण मी दिलं. अशी आपण काही यादी वाचू शकतो की प्रत्येक भागामध्ये कोण कोण होऊन गेले. दुसरे आहेत ते म्हणजे ज्ञानी संत. या देशाच्या प्रत्येक भागामध्ये अशी कोणती ना कोणती व्यक्ती होऊन गेलेली आहे की त्या व्यक्तीने इथल्या हिंदूंमधली संस्कृती ही जिवंत ठेवली, त्यांना हे लढण्याची हिंमत दिली. आणि तिसरी आहे ती म्हणजे इथली जनता, इथली हिंदू जनता. पहिलं आपण उदाहरण बघितलं बाप्पा रावळांचं. दुसरं आपण उदाहरण बघूया स्वामी विद्यारण्य यांचं. आपल्याला माहिती आहे की आदि शंकराचार्यांनी 4 ठिकाणी आपली शंकराचार्य पीठं स्थापन केली. त्यातलं एक महत्वाचं स्थान आहे शृंगेरी पीठ. कर्नाटकामध्ये ते तुंगभद्रा नदीच्या काठाला आहे. अतिशय जागृत सुंदर असलेले हे ठिकाण आहे. तर 1300 सालामध्ये तिथे जे त्या शंकराचार्य पीठाचे शंकराचार्य होते त्यांचं नाव होतं स्वामी विद्यारण्य. या स्वामी विद्यारण्यांच्या कालावधीमध्येच अशा काही घटना घडलेल्या होत्या की रंगनाथाचं मंदिर हे त्यावेळेला मलिक कफूर, जो अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती होता, त्यांनी आक्रमण केलेलं होतं. त्यांनी जे होयसळ साम्राज्य आहे हे नष्ट केलेलं होतं. ह्या श्रीरंगपट्टणमच्या रंगनाथ मंदिरावर तो चालून आलेला होता आणि ते मंदिर त्यांनी नष्ट केलेलं होतं. फक्त एक गोष्ट घडली होती की त्या रंगनाथ मंदिर नष्ट होण्यापूर्वी तिथले पुजारी भक्त यांनी तिथली मूर्ती आणि त्या मूर्तीचे काही दागिने हे तिथून काढून हे सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलेले होते. त्यामुळे ह्या स्वामीजींच्या मनात हे सतत होतं की हे मंदिर आपण पुन्हा उभं केलं पाहिजे. इथली जी साम्राज्य नष्ट झालेलं आहे हिंदूंचं ते आपण पुन्हा उभं केलं पाहिजे, हे त्यांच्या कुठेतरी मनामध्ये होतं. खरं तर त्यांनी अतिशय मोठी साहित्य निर्मिती केलेली आहे. जवळजवळ त्यांनी लिहिलेली 26 पुस्तकं ही आजही उपलब्ध आहेत आणि ज्यांचा आजही अभ्यास केला जातो. इतके ते विद्वान होते. पण ते विद्वान होते म्हणजे फक्त पुस्तकांमध्ये रमलेले नव्हते, तर हे आलेलं विदेशी आक्रमण आणि हिंदू धर्माचा होत असलेला नाश हा कसा थांबवायचा याच्यावर त्यांचा स्वतःचा काही विचार, मंथन, चिंतन हे सुरू होतं. त्यांना असं कळालं की हरिहर आणि बुक्क असे 2 सरदार की जे अल्लाउद्दीन खिल्जीच्या ताब्यात गेलेले होते, ते होयसळा साम्राज्यातले होते, पण ते अल्लाउद्दीन खिल्जीच्या युद्धामध्ये ते शत्रूकडे युद्धकैदी म्हणून गेले होते. त्या दोघांनाही जबरदस्ती मुस्लिम करण्यात आलेलं होतं आणि दिल्लीला नेण्यात आलं होतं. दिल्लीहून ते मुसलमान झाल्यानंतर त्यांच्यावरच काही कामगिरी सोपवून
2 वर्षांनी त्यांना परत दक्षिणेत पाठवलेलं होतं. आणि ते दोघेही अस्वस्थ होते. त्यांचं जे काही धर्मांतर झालेलं होतं, आपलं कर्नाटकच्या साम्राज्य सोडून दिल्लीच्या साम्राज्याची सेवा करायची हे कुठे त्यांना पटत नव्हतं. ही त्यांची सगळी अस्वस्थता ही स्वामी विद्यारण्यांच्या कानी आली. स्वामी स्वतः जाऊन त्या दोघांना भेटले आणि त्यांनी त्यांना हिंदू करून घेतलं. त्या काळामध्ये कर्नाटकमध्ये ही एक अतिशय अभिनव गोष्ट होती, कारण जो माणूस एकदा आपला हिंदू धर्म सोडून गेला त्याला परत आणण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. ही गोष्ट शंकराचार्यांनी स्वतः घडवून आणली आणि ते शंकराचार्य असल्यामुळं त्यांना कोणी चॅलेंज करण्याचा, त्यांच्यावर कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे हरिहर आणि बुक्क या दोघांनाही त्यांनी हिंदू करून घेतलं आणि तुंगभद्रेच्या काठावर त्यांनी स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. जसं शिवाजी महाराजांनी शून्यातून सुरुवात करून साम्राज्य स्थापन केलं, त्यांच्या आधी या हरिहर आणि बुक्कांनी तुंगभद्रेच्या काठावर स्वतः साम्राज्य उत्पन्न केलं आणि एक हिंदूंचं सर्वात आत्तापर्यंतचं समृद्ध साम्राज्य गुप्त काळानंतरचं असं आपण म्हणू शकतो त्या साम्राज्याला. ते म्हणजे विजयनगरचं साम्राज्य. हे साम्राज्य किती मोठं होतं, किती संपन्न होतं, हे आज आपण हम्पीला जर गेलो तर हम्पीला असलेलं तिथलं विरूपाक्षाचं मंदिर असो किंवा विठ्ठलाचं मंदिर असो, अशा असलेल्या अनेक गोष्टी, त्यांची भव्यता बघितली की आपल्याला लक्षात येतं की त्यांनी उभं केलेलं साम्राज्य हे किती मोठं होतं. या हरिहर बुक्कांनी आजूबाजूला जे कोणी मुस्लिम सरदार निर्माण झालेले होते, त्यांची राज्य तयार झालेली होती, ती सर्व नष्ट केली. तिथली जी मंदिरं नष्ट झालेली होती त्या सर्वांचा पुन्हा जीर्णोद्धार केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या स्वामी विद्यारण्यांना जे अपेक्षित होतं ते रंगनाथ स्वामींचं मंदिर त्यांनी पुन्हा उभं केलं. आता यामध्ये आपल्याला दोन्ही प्रकारच्या व्यक्ती दिसतात. हरिहर बुक्क म्हणजे जे क्षत्रिय तेज म्हणतो, क्षात्र तेज, सैन्य उभं करण्याची क्षमता, शत्रूशी लढण्याची क्षमता आणि शत्रूला नष्ट करताना आवश्यक असलेल्या क्रूरपणाची क्षमता, ही सगळी हरिहर बुक्कांमध्ये होती. आणि त्यांना ज्ञानाच्या जोरावर मार्गदर्शन करणारे स्वामी विद्यारण्य. स्वामी विद्यारण्य खरं तर संन्यासी होते, परंतु काळाची गरज म्हणून, हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, काळाची गरज म्हणून संन्यासी असून सुद्धा त्यांनी या हरिहर हा पहिल्यांदा राजा झाला, त्याचं अमात्यपद स्वीकारलं. आणि हरिहर जेव्हा जाऊन त्याच्या जागी बुक्क आला तेव्हा बुक्काचं देखील अमात्यपद काही काळासाठी त्यांनी स्वीकारलं आणि ह्यांचं राज्य हे त्यांनी स्थिर करून दिलं. राज्यातल्या सगळ्या व्यवस्था कशा लागल्या पाहिजेत त्याचं जे काही आवश्यक मार्गदर्शन आहे ते सगळं स्वामी विद्यारण्यांनी केलं. अशी ज्ञानी संत आणि क्षात्रतेज या दोघांचंही एकत्रीकरण आपल्याला ह्या विजयनगरच्या साम्राज्याच्या ठिकाणी दिसतं. ह्याच्यातला जो तिसरा भाग होता तो म्हणजे जनता. जनता कशी होती? ही सगळी जनता मुस्लिम का नाही झाली? अनेक लोक झाले, म्हणजे कोणीच हिंदू मुस्लिम झाले नाहीत असं नाहीये. अनेक हिंदू हे मुस्लिम झाले. जसं एक जुलेखा नावाची जात सांगतात. जेव्हा मुघलांचं साम्राज्य इथं आलं तेव्हा जुलेखा हे कपडे विणणे, सूत या सगळ्या व्यापारामध्ये होते. त्यामुळं जेव्हा सैन्य हे मुस्लिम होतं तेव्हा स्वाभाविकपणे त्यांचा व्यवसाय हा त्यांच्यावर अवलंबून होता. त्यामुळे हळूहळू ही एक पूर्ण जात ही मुस्लिम झाली. परंतु त्याच काळात असे अनेक जाती होत्या की ज्यांचा मुस्लिमांशी संबंध येत होता, सोनार होते. त्या काळात सोन्याचा व्यवसाय करणारे अनेक जण होते, त्यांचाही मुस्लिमांशी संबंध यायचा, पण ते आपला धर्म सोडून गेले नाहीत. अनेकांचा अतिशय खूप छळ झाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रात सुद्धा खूप छळ झाला, पण ही जनता मुस्लिम झाली नाही. का झाली नाही? पहिली गोष्ट अशी होती की त्यांचा स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे यावर दृढ विश्वास होता. हिंदू धर्मामध्ये ज्या गोष्टी आहेत की सर्वांमध्ये समान आहे, सर्व व्यक्ती या समान आहेत, यावर त्यांचा विश्वास होता, जी गोष्ट अन्य धर्मामध्ये नाही आहे. आत्मा हा शरीरामध्ये असलेला, मानवाच्या शरीरामध्ये असलेला आणि परमात्मा हे एकसंघ आहेत याच्यावर विश्वास होता, पुनर्जन्मावर विश्वास होता. आणि अशा हिंदू धर्मामध्ये असलेल्या अनेक गोष्टी की ज्या आध्यात्मिक दृष्ट्या हिंदू धर्माला
अन्य धर्मांपेक्षा श्रेष्ठ ठरवतात. ह्या सर्वांवर विश्वास असल्यामुळे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही. ते आपल्या हिंदू धर्मामध्ये टिकून राहिले. अनेक ठिकाणी तर ह्या सामान्य जनतेने आक्रमकांविरुद्ध लढे दिलेले आहेत. सोमनाथचं मंदिर जे आहे त्या सोमनाथच्या मंदिरात मोहम्मद गझनवीनी आक्रमण केलं आणि तिथल्या राजाचा पराभव करून तो सगळं क्षेत्र त्याच्या ताब्यात आलं. त्याला लूट करायची होती. तर ही लूट सुरू होणार त्याच्या आधी आजूबाजूच्या जवळ 50,000 शेतकऱ्यांनी त्याला घालवण्याचा, त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. ते सैनिक नव्हते. त्यांच्या घरामध्ये जी काही हत्यारं होती ती सगळी हत्यारं घेऊन ते पुढे आले. ते मंदिरात जायचे, मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करायचे आणि सैनिकांवर जाऊन तुटून पडायचे. काही सैनिकांना मारायचे पण बाकी सगळे मृत्यू पावायचे. असे 50,000 शेतकरी या सोमनाथच्या लढ्यामध्ये मृत्यू पावले. त्यांनी आपल्या धर्मासाठी हौतात्म्य पत्करलं असं आपण म्हणू शकतो. तीच गोष्ट आहे राम मंदिराची. राम मंदिर आपल्याला माहिती आहे की बाबराच्या काळामध्ये रामाचं मंदिर पाडण्यात आलं आणि ते पाडून तिथे एक मशीद बांधण्यात आली. त्याला बाबरी मशीद असं म्हणायचे. तो जो ढाचा होता तो ढाचा पाडण्यासाठी इथल्या सर्वसामान्य जनतेनं जवळजवळ 50 वेळा संघर्ष केला आणि लाखो लोक त्यामध्ये मारले गेले. अनेकदा ते यशस्वी झाले. त्यांनी तिथं मंदिर बांधलं. ते मंदिर पुन्हा मुसलमानांनी पाडलं. तिथे पुन्हा मशीद बांधली. असं होता होता अखेर आज आपण बघतो की जिथे आवश्यक आहे तिथे हिंदू कायद्याने देखील लढले. कोर्टामध्ये त्याच्या केसेस दाखल केल्या आणि शेवटी हिंदूंच्या बाजूने निकाल लागला आणि आता ते हिंदूंचं मंदिर तिथे होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. हा सगळा सामान्य जनतेने दिलेला लढा आहे. आणि सामान्य जनतेने दिलेला अजून एक महत्वाचा लढा की ज्याच्यामध्ये ही तिन्ही अंग येतात. क्षात्र तेज पण येतं, संत पण येतात आणि सामान्य जनता पण येते. असं कुठं आहे तर ते आहे महाराष्ट्रामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलं ते हिंदवी साम्राज्य स्थापन केलं. त्याची मुळं ही पिढ्यानपिढ्या त्यांच्या भोसले घराण्यामध्ये जातात. आपल्याला माहिती आहे की ते सिसोदिया वंशीय होते. त्यांच्या पिढ्यानपिढ्यामध्ये ही स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत होती. स्वतः शहाजी महाराजांनी देखील हे साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु ते पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत. त्यांनी कर्नाटकमध्ये हिंदू साम्राज्य स्थापन केलं. त्यांचं जे राज्य होतं पूर्ण हिंदू विचारांनीच चालणारं होतं परंतु ते आदिलशहाच्या अधीन होतं. परंतु जिजाऊचे पुत्र की ज्या जिजाऊनी त्यांना लहानपणापासून रामायण आणि महाभारत याच्या कथा सांगून त्यांना सर्व आवश्यक ज्ञान दिलं आणि स्वतःचं हिंदवी साम्राज्य स्थापन करण्यासाठी प्रेरित केलं. तोच काळ संत रामदास आणि संत तुकाराम या दोघांचाही आहे. म्हणजे ज्या वेळेला जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केलं तेव्हा सर्वसामान्य जनतेला या संतांनी तयार केलं आणि मग इथं हे हिंदवी साम्राज्य तयार झालं. छत्रपती शिवाजी महाराज गेले. त्यांच्या मुलांनी छत्रपती संभाजी महाराजांनी हा लढा दिला. त्यांनी औरंगजेबाला सळू की पळू करून सोडलं. संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी हा लढा दिला. आणि हे सगळं चालू असताना महाराष्ट्रातली जी सर्वसामान्य जनता आहे, संताजी आणि धनाजी सारखे सामान्य सरदार आहेत, यांनी औरंगजेबाशी लढा दिला. जगाच्या इतिहासामधलं सर्वसामान्य जनतेने परकीयांशी लढा दिला असं हे सर्वात मोठं उदाहरण आहे. आणि याचा शेवट कशात झाला की जे मुघल साम्राज्य खरं तर ते त्यांचा पराभव करणं अशक्य होतं. कुठल्याही एखाद्या राज्याला त्यांचा पराभव करणं अशक्य होतं. पण त्या राज्याच्या प्रमुखाला म्हणजे औरंगजेबाला दिल्ली सोडून महाराष्ट्रात यावं लागलं आणि शेवटी त्याची जी कबर आहे ती कबर तिथंच उभी झाली. आणि त्यावेळेला खरं सांगायचं तर मुघलांचं जे साम्राज्य होतं त्याची ताकद ही तिथं संपली. त्याच्यानंतर काही काळ पुढे ते चालू राहिलं. महाराष्ट्रामध्ये देखील पेशव्यांची परंपरा निर्माण झाली आणि आपली राजधानी ही साताऱ्याला गेली. साताऱ्यामधून पेशव्यांच्या शक्तीचा वापर करून मराठ्यांनी पूर्ण दिल्लीपर्यंत आपलं राज्य नेलं.
अटकेपर्यंत झेंडा लावला असं आपण म्हणतो. आणि दिल्लीचं घराणं हे खऱ्या अर्थाने साताऱ्याच्या गादीसमोर नतमस्तक झालं. ते नामधारी होते, दिल्लीकर हे नामधारी होते आणि खरी सत्ता साताऱ्यामध्ये होती, पुण्यामध्ये होती असं आपण म्हणू शकतो. इंग्रजांनी जे नंतर राज्य घेतलं हे मुघलांकडून नाही घेतलं, तर त्यांनी ते मराठ्यांकडून घेतलं. मराठ्यांकडून त्यांनी भारत ताब्यात घेतला. अशी उदाहरणं ही देशाच्या प्रत्येक भागामध्ये आहेत. राणी दुर्गावती ही एक जबलपूरची राणी आहे, तिचं उदाहरण आहे की तिने अकबराशी संघर्ष केला, शेवटपर्यंत अकबराशी ती संघर्ष करत राहिली. आदिवासी समाजामध्ये असे अनेक वीर झाले. एक बिरसा मुंडा म्हणून आहे, बिरसा मुंडांनी त्यावेळेला इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांशी लढा देणारे तर खूपच आहेत, पण ह्या सगळ्यांमध्ये साम्य एकच आहे की ते म्हणजे स्वतःचा धर्म श्रेष्ठ असल्याबद्दलची भावना, आणि त्यासाठी कितीही त्याग करायला लागला तरी त्याची तयारी. आज आपण विचार करून बघा की सोमनाथचं मंदिर ज्या वेळेला महम्मद गझनी तिथे लूट करत होता आणि सर्वसामान्य शेतकरी माणूस त्याच्याशी लढायला पुढे जात होता, त्याला हे माहिती नव्हतं का की आपण इथं मरणार आहोत? त्याला हे माहिती होतं. त्याच्याऐवजी जर तो गझनीला सामील झाला असता तर त्याला त्या लुटीमध्ये वाटा मिळण्याची शक्यता होती, पण नाही, त्यांनी तिथे त्याग केलेला आहे. ह्या सर्व काळामध्ये सामान्य जनतेला मुस्लिम झालं तर मिळणारे अनेक फायदे होते, पण ते सर्व फायदे त्यांनी बाजूला टाकलेले आहेत आणि कितीही छळ सोसून त्यांच्यावर जिझिया कर बसवलेला होता. तो जिझिया कर भरून होणारे सगळे अपमान सहन करून ते हिंदू राहिलेले आहेत, आणि काही प्रमाणात जे मुस्लिम झाले ते परत हिंदू धर्मामध्ये आलेले आहेत. म्हणून आपण आज महाराणा प्रतापाची जयंती साजरी करत असताना या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की महाराणा प्रतापांनी जे हिंदू धर्माच्या अभिमानाने जे काही केलं त्याची मुळं ही देशाच्या प्रत्येक भागामध्ये आहेत. इथल्या राजांमध्ये आहेत, संतांमध्ये आहेत आणि सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा आहेत. हे सर्वजण हिंदू धर्म टिकवून ठेवण्यामध्ये कारणीभूत ठरलेले घटक आहेत. पण तरी देखील आपण विजयी आहोत असं आपण म्हणू शकतो का? तर दुर्दैवाने आपण नाही म्हणू शकत. आजही महाराणा प्रतापाची आठवण करताना काही गोष्टी ह्या आपण केल्या पाहिजेत. अशा काही गोष्टी आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण एक पद्य म्हणतो, हिंदू सारा एक. ही हिंदू सारा एकची जी भावना आहे ही आपण जागृत करण्याची आवश्यकता आहे. आज आपण बघतो की हिंदू समाजातल्या प्रत्येक घटकाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यातला पहिला भाग म्हणजे बौद्ध हे हिंदू नाहीत, जैन हे हिंदू नाहीत, शीख हे हिंदू नाहीत असं म्हणणारी परंपरा. खरं तर हे सगळे हिंदू धर्माचे अंग आहेत. कोणी शीख हा धर्म हिंदू धर्माच्या रक्षणासाठी निर्माण झालेला आहे. हा जो खालसा पंथ आहे, हा खालसा पंथ कशासाठी निर्माण झालाय? हिंदू धर्माच्या रक्षणासाठी निर्माण झालाय. मग तो हिंदू धर्मापेक्षा वेगळा कसा असू शकतो? भगवान बुद्ध हे विष्णूचे अवतार आपण मानतो, मग तो वेगळा धर्म कसा असू शकतो? हे सर्व ज्यांना आपण आज वेगळे धर्म म्हणून त्यांची नावं घेतो हे खरं तर हिंदू धर्माचा भाग आहेत. पण ते वेगळे धर्म आहेत असं सांगणं हा प्रचाराचा भाग आहे. हा विसरून त्याचबरोबर प्रांतभेद आज असं हळूहळू असं वाटायला लागलंय की भारत म्हणून अस्मितेपेक्षा आपल्या प्रांताची प्रत्येकाची अस्मिता ही जास्त प्रबळ आहे का? असेल किंवा नसेल, पण ती नसावी यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. मग तो एखादा बिहारचा असेल, उत्तराखंडचा असेल, तामिळनाडूचा असेल, केरळचा असेल, कुठलाही असेल, हिंदू सारा एक ही भावना आपल्याला प्रत्येकाला जागृत करायला लागेल. जसं ही प्रांताचं आहे तसंच भाषेचं आहे. कानडी असेल, मराठी असेल, गुजराती असेल, हिंदी असेल, सर्व हिंदू हे हिंदू आहेत. आणि आत्ता आपल्याला सगळ्यांना भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जाती द्वेष. आपल्या जातीचं संघटन करायचं आणि अन्य जातींवर टीका करायची, हे विसरून सर्व जातीचे हिंदू हे हिंदूच आहेत म्हणून हिंदू सारा एक. प्रांत असेल, भाषा असेल, जाती असेल, ते सगळं विसरून त्यात कुठली श्रेष्ठ आहे, कुठली कनिष्ठ आहे, कुठली चांगली आहे, कुठली वाईट आहे असा विचार न करता हिंदू सारा एक ही भावना सगळ्यांमध्ये जागृत करणं आणि त्या एका भावनेच्या भोवती आपण एकत्र येणं. त्यातला दुसरा भाग असा आहे की
फक्त हिंदू सारा एक असं म्हणण्याने होणार आहे का? तर नुसतं म्हणण्याने होणार नाही आहे, तर त्या पद्धतीने एकमेकांची काळजी घेणं. जे आपले व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना आपण न्याय देऊ शकतो का? असे कुठले व्यावसायिक आहेत की ते हिंदू असल्यामुळे त्यांचे व्यवसाय धोक्यात येत चाललेले आहेत? जसं आपण हलाल आणि झटकाचं उदाहरण घेतो. हळूहळू पूर्ण देशभर आणि जगभर काय व्हायला लागलेलं आहे की हलाल इकॉनॉमिक्स नावाची एक मोठी यंत्रणा तयार होते आणि हलालचं सर्टिफिकेशन असलेले गुड्स विकत घ्यायचे. अगदी वेगवेगळ्या एअरलाईन्स आहेत त्यांच्यावर सुद्धा हलालचा शिक्का असतो. आपण अगदी गव्हाचं पीठ विकत घ्यायला गेलो तर त्याच्यावर एक हलालचा शिक्का असतो. मटणाची दुकानं आहेत आपल्या गावामध्ये, त्यात अनेक ठिकाणी बघा हलाल चिकन मिळेल. ह्याचा अर्थ काय की काही समाज घटक हे हलाल शिवाय वेगळं काही खात नाहीत, म्हणून मग सगळ्यांसाठीच ते हलाल द्या. मग हलाल दिल्यामुळे काय होतं की ठराविक लोकांनाच त्यामध्ये नोकऱ्या मिळतात. त्या सगळ्या यंत्रणेमध्ये कुणी तिथे जाऊ शकत नाही, नोकरी करू शकत नाही, तो व्यवसाय करू शकत नाही. असं करत करत हळूहळू आपले जे हिंदू खाटीक आहेत त्यांच्यावर हे आक्रमण झालेलं आहे. त्यांचे व्यवसाय मोडकळीला यायला लागलेले आहेत. हा एक उदाहरण झालं. असे असंख्य उदाहरणं आहेत की जिथं हिंदू व्यावसायिकांच्या जागा बळकवायच्या, त्यांना त्या धंद्यातून बाहेर काढायचं हा प्रयत्न सुरू असतो. तर मग या सगळ्यांना मग हे जगणार कसे सगळे? मग त्यांनी काही आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जायचं का केवळ पोट भरण्यासाठी? आपल्या पूर्वजांनी तर हे केलं नाही, मग आत्ता त्यांना का हे करायला आपण भाग पाडायचं? तर त्यांचा व्यवसाय चालावा यासाठी त्यांना मदत करणं, जिथे जिथे ते संकटात आलेले असतील त्या ठिकाणी त्यांना मदत करणं आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये उभं करणं. एक हिंदू म्हणून, एक नातेवाईक म्हणून नव्हे, एक माझ्या भाषेचा म्हणून नव्हे, एक माझ्या प्रांताचा म्हणून नव्हे, तर एक हिंदू म्हणून त्यांना त्यांचं चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांच्यासाठी प्रयत्न करणे. प्रत्येक जातीला आणि प्रत्येक भाषेच्या लोकांना काही ना काही फुटीरतावादी तत्व हे शिकवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि हे शिकवण्यामध्ये कोण असतं तर कम्युनिस्ट हे त्यामध्ये अधिक प्रमाणात असतात. मग ते जे जनजाती समाज असेल तिथे जाऊन प्रचार करताना काय सांगतील की तुम्ही रामाचे वंशज नाही, तुम्ही रावणाचे वंशज आहात. जनजाती समाज हा रावणाचा वंशज कसा काय असू शकेल? बिलकुल नाही. पण ते शिकवलं जातं की तुम्ही रामाचे वंशज नाही, तुम्ही रावणाचे वंशज आहात. तुम्ही हिंदू नाही तर तुम्ही निसर्गपूजक आहात. अशा सर्व समाज घटकांपर्यंत की जिथे जिथे अपप्रचार पोचतो आहे तिथे तिथे जाऊन योग्य माहितीचं आदान प्रदान करणं, त्यांच्याशी योग्य सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करणं आणि आपल्या हिंदू धर्माच्या ह्या विशाल सागरामधून ते बाहेर पडू नयेत यासाठी प्रयत्न करणं हे यावेळेला आवश्यक आहे. त्यातला पुढचा भाग असा आहे की हे एक आर्थिक युद्ध आहे की समोरच्याचे व्यवसाय नष्ट करायचे. अगदी चीन सुद्धा भारताविरुद्ध हे आर्थिक युद्ध करतो आहे. तसं आपल्या समाजातले अनेक घटक हे एकमेकांविरुद्ध वापरतायत आणि हिंदू समाजाविरुद्ध हे विशेषत्वाने वापरतायत. त्यामुळे ही असं जे षडयंत्र आहे आर्थिक हल्ल्यांचं ते ओळखणं, ते नष्ट करणं. त्याचा दुसरा भाग असा आहे की हे आर्थिक म्हणजे थोडं स्लो पॉयझनिंग आहे असं आपण म्हणू शकतो. पण त्यातला दुसरा भाग असा आहे की हिंदूंच्या मुलींना धर्मांतर करून पळवून नेणे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवणे आणि मग प्रेमाच्या जाळ्यात फसवल्यानंतर त्यांचं धर्मांतर करणे, त्यांची मुस्लिम मुलांची लग्न करून देणे आणि मग आपोआप आपल्याला माहिती आहे की आपल्याला अनेक नट्यांची आपण नावं इथे घेऊ शकतो की अनेक, जर यादी काढायची ठरली तर मोठी यादी तयार होईल की अनेक हिंदू नट्या अशा आहेत की ज्यांनी मुस्लिमांशी लग्न केलेली आहेत. वर दिसताना असं आपल्याला दिसेल की हे धर्मनिरपेक्षता आहे, सिनेमाचं क्षेत्र आहे, प्रेमाला काय धर्माची सीमा असते. पण मग आपण जर विचार केला तर ह्या सर्वांची मुलं ही मुस्लिम मुलंच कशी काय, त्यांची नावं मुस्लिमच कशी काय? तर कारण हे एक षडयंत्र आहे लव्ह जिहादचं. आपल्या भोवती हे कुठं चाललेलं आहे, आपल्या मुली कुठे फसवल्या जात आहेत, कुठे पळवल्या जात आहेत. अक्षरशः हजारो मुली या दरवर्षी भारतामधून पळवल्या जातात. त्या कुठे जातात, काय गायब होतात आपल्याला माहिती नाही. या सगळ्या षडयंत्राकडे लक्ष देणं, कारण एक हिंदू अहिंदू होणं म्हणजे फक्त एक नी ती संख्या बदलत नाही, तर एक मुलगी आपली तिकडे जाते तेव्हा ती 5 पटीने आपल्या शत्रूंची संख्या वाढते.
आपली संख्या 1नी कमी झाल्यासारखी जरी दिसली तरी प्रत्यक्षात 5 पटीनी ही पलीकडची संख्या वाढलेली असते. त्यामुळे हे आक्रमण लक्षात घेणं ही एक उदाहरण झालं, पण अशी अनेक गोष्टी या समाजामध्ये घडत आहेत. ह्या ओळखणं आणि त्यांना ओळखून त्याला वेळीच पायबंद घालणं. आपल्याला जर कुठल्याही देवतेचं आपण चित्र बघितलं तर आपल्याला काय दिसतं की ती देवता ही स्वतःचं संरक्षण करायला सक्षम आहे आणि शत्रूचं निर्दालन करायला सुद्धा सक्षम आहे. आपला कुठलाही देव बघा तुम्ही. आता रामायण जेव्हा बघत होतो तेव्हा राम, लक्ष्मण, सीता हे वनवासाला निघाले. वनवासाला निघाल्यानंतर जो मस्तकावर मुकुट होता तो काढून ठेवला, दागिने काढून ठेवले, जी भरजरी वस्त्र होती ती सगळी वस्त्र काढून ठेवली आणि वल्कलं त्यांनी घेतली. अगदी साधे कपडे त्यांनी घेतले. पण हे सगळं करताना धनुष्यबाण मात्र त्यांनी ठेवलं नाही. म्हणजे आता वनवासाला निघालोय, धनुष्यबाण इथेच ठेवून जाऊ असं नाही केलं त्यांनी. जाताना ते धनुष्यबाण घेऊन गेले, कारण त्यांना माहिती होतं की ह्या जीवनामध्ये जर जगायचं असेल तर स्वतःचं संरक्षण करण्या एवढी आपली स्वतःची क्षमता असली पाहिजे. आणि त्याचबरोबर शत्रू जर वरचढ ठरत असेल तर त्याचं निर्दालन करण्याची पण क्षमता असली पाहिजे. म्हणून संपूर्ण हिंदू समाजानं जे संत रामदासांनी शिकवण दिलेली होती बलोपासना, ती बलोपासना आपल्याला करावी लागणार आहे. आपण ज्या ज्या लोकांची नावं घेतो, ज्यांची जयंती म्हणून आपण हे सगळं आज बोलतोय, महाराणा प्रताप, त्यांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. ते हिंदू धर्माचं संरक्षण अकबरासमोर उभं राहून का करू शकले? तर कुंभालगड आणि चित्तोडगडचा सगळा परिसर यामध्ये त्यांची सेना होती, त्यांच्या स्वतःच्या शरीरामध्ये बळ होतं आणि त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून संपूर्ण जो समाज आहे हा त्यांच्या पाठीशी उभा राहील. कारण महाराणा प्रतापांना फक्त क्षात्रतेजाची आवश्यकता नव्हती. अकबराबरोबर जर लढायचं असेल तर आर्थिक बळाची देखील गरज होती. पूर्ण राजपुतान्यातलं जे आर्थिक बळ असणारे लोक होते त्यांना त्यांनी स्वतःच्या मागे उभं केलेलं होतं. सामान्य जनता, त्यांचा अधिक काळ हा भिल्लांमध्ये गेलेला आहे महाराणा प्रतापांचा. सर्वसामान्य जनता त्यांच्यामध्ये उभी राहिलेली आहे. आणि आत्ता ज्या तत्वांचा आपण विचार करतोय ही सगळी तत्व ही महाराणा प्रतापांनी त्यांच्या जीवनामध्ये उतरवलेली आहेत. एक त्यांच्या जीवनातलं असं उदाहरण सांगतात की अकबराला शेवटपर्यंत असं वाटत होतं की जसे अनेक राजपूत राजे हे आपल्या गळ्यातली माळ बनलेली आहेत किंवा आपल्या गळ्यातल्या माळेचे एक एक मणी बनलेले आहेत आणि आपल्या दरबाराची शोभा बनलेली आहेत, तसे हा राणा प्रताप सुद्धा आपल्या दरबाराची शोभा झाला पाहिजे. यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यामध्ये एक म्हणजे त्यांनी राजा मानसिंह जो होता त्या राजा मानसिंहला एकदा पाठवलं होतं की तू जा आणि महाराणा प्रतापाला एवढं सांग की तू फक्त माझं मांडलिकत्व पत्कर, बाकी मी तुझ्यावर कुठली जबरदस्ती करणार नाही, मी अकबराचा मांडलिक आहे एवढं तू म्हण, आपल्यामध्ये पुन्हा कधीच युद्ध होणार नाही. मानसिंह महाराणा प्रतापला भेटायला गेले. महाराणा प्रतापनी त्यांचं अगदी योग्य स्वागत केलं, सगळं केलं, त्यांच्यासाठी भोजन ठेवलं. पण स्वतः महाराणा प्रताप मानसिंहाला भेटायला गेले नाहीत. त्यांनी स्वतःच्या मुलाला पाठवलं आणि त्यांना मग त्यामुळे मानसिंह स्वाभाविकपणे चिडला. का? जो कोणी परकीयाची चाकरी करतो आहे त्या परकीयाची चाकरी करणाऱ्याला मी समान स्थानाने भेटणार नाही, हा महाराणा प्रतापाचा निर्धार होता. जोपर्यंत माझं पूर्ण मेवाड हे अकबराच्या आधिपत्याखालून मुक्त होत नाही तोपर्यंत मी गादीवर झोपणार नाही, ही त्यांची प्रतिज्ञा होती. ते गवतावर झोपत होते. असे हे महाराणा प्रताप होते. धर्मासाठी जे जे करावं लागतं ते सर्व काही महाराणा प्रतापांच्या जीवनामध्ये दिसतं. म्हणून नंतर जेव्हा बाजीराव पेशवे जेव्हा त्यांची उत्तरेमध्ये स्वारी होती त्यावेळेला ते तिकडे गेले, त्यावेळेस एक उदाहरण सांगतात. ते उदयपूरला जेव्हा गेले तेव्हा उदयपूरचा राजा हा महाराणा प्रतापांचा वंशजच. त्याच्या राज्यामध्ये जेव्हा गेले ते तिथल्या राणाच्या सिंहासनाच्या समान पातळीवर बसले नाहीत, ते त्याच्यापेक्षा कमी पातळीवर बसले.
कारण ते म्हणाले की हे महाराणा प्रतापाचं सिंहासन आहे. म्हणजे जसे साताऱ्याचे महाराज तसेच हे महाराणा. ते त्याच्या उंचीला बसले नाही, ते खाली बसले आणि तिथून ते पुढे उदयपूरला गेले. उदयपूरहून ते पुढे जयपूरला गेले. तिथं गेल्यानंतर मात्र तिथल्या राण्याच्या बरोबरीने ते बसले. त्याने विचारलं की असं कसं काय, तुम्ही उदयपूरला असं केलं आणि इथे असं केलं. ते म्हणाले तुमची जी गादी आहे ही मुघलांसमोर झुकलेली गादी आहे आणि जी महाराणा प्रतापांची गादी आहे ती गादी मुघलांपुढं न झुकलेली गादी आहे. त्यामुळे त्या गादीच्या समपातळीवर मी कधीच बसणार नाही. हे महाराणा प्रतापांचं जे जीवन आहे त्या जीवनाचं काय स्थान आहे भारतीय संस्कृतीमध्ये, त्या स्थानाला काय सन्मान आहे याचं हे निदर्शक आहे. तर आज महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण ज्यांनी ज्यांनी हे हिंदू धर्म टिकवून ठेवण्यासाठी, भारतीय संस्कृतीचा सन्मान टिकवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट केले, बलिदान केलं, अशा अनेकांची, किंवा आपण असं म्हणू अनेकांची न म्हणता त्यापैकी काही जणांची असं आपण म्हणू. कारण आपण जर बघायला गेलो तर तामिळनाडू असेल, केरळ असेल, गढवाल असेल, हिमाचल असेल, काश्मीर असेल. काश्मीरचा जो ललितादित्य नावाचा राजा होऊन गेला तो देखील ह्या सगळ्या प्रवाहामध्ये बसणारा आहे. लाचित बडफुकन हा आसामचा सेनापती आहे. राजा पृथू आहे. मणिपूरचे अनेक राजे आहेत. राणी गायदिन लिऊ नावाची नागांची राणी आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यांचे सगळे उदाहरणं सांगायची तर आपल्याला 4-5 तास ही कथा करावी लागेल. अशा सर्वांनी आपला हा हिंदू धर्म टिकवण्यासाठी अथक परिश्रम केलेले आहेत. त्या सगळ्यांची आठवण आज महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या दिवशी करणं हे खरं तर महाराणा प्रतापांना सगळ्यात चांगलं अभिवादन ठरेल. नमस्कार.